नमस्कार, मी अनिल दुबदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे। नमस्कार, मी अनिल दुबदाळे दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूजमध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करत आहे। आज आपण नुकताच झालेल्या पावसाळी अधिवेशन महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन जे झाले त्यातील काही ठळक मुद्द्यावर आपण आज चर्चा करायची। अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो गाजला शेवटच्या सत्रात तो राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे गोपीचंद पडळकर यांच्यातील संघर्ष या विषयावर आपण आज चर्चा करायची आहे। मला वाटतं वेगवेगळ्या अँगलनं यावर चर्चा घडत आहेत। अख्खा महाराष्ट्र हे या अधिवेशनातील या मुद्द्यावर चर्चेत गुंतलेला आहे। विधिमंडळाचं अधिवेशनामधलं जे पावित्र्य होतं ते पूर्णपणे या दोन्ही आमदारांच्या द्वंद्व युद्ध आणि हाणामारी नाट्यमय प्रसंगामुळे चर्चेत आलं। महाराष्ट्राला एक परंपरा आहे, संपूर्ण देश महाराष्ट्राकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो। त्या महाराष्ट्रानं देशाला एक सामाजिक आणि राजकीय, शैक्षणिक, आर्थिक सर्वच क्षेत्रामध्ये एक उत्तम दिशा देण्याचं काम केलेलं आहे। जे महाराष्ट्राचे आजवरचे राज्यकर्ते वेगवेगळ्या पक्षाचे या महाराष्ट्रामध्ये सत्ता येऊन गेली, त्यांच्या वेगवेगळ्या पक्षातील राज्यकर्त्यांची नावलौकिक आपण या मी तरी पाहतो 30-35 वर्षामध्ये पाहत आपण आलो आहे। म्हणजे मला समजल्यापासून कितीकांनी नावलौकिक आपला उंचवलेला आहे या राजकारणाच्या माध्यमातून। अनेकांची नावं घेत आहेत, लांबच्या लांब यादी आहे। त्यामध्ये भाजपचे पण नेते मंडळी आहे, काँग्रेसचे पण आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, शिवसेनेचे आहेत। सगळ्याच पक्षातील नामवंत गुणवंत आमदार मंत्री महोदय होऊन गेले। त्यांच्या कीर्तीचा उल्लेख जर आपण ऐकला असेल, केला असेल तर या लोकांनीचे योगदान खूप मोठं आहे। चांगले ते देऊ केलं आहे या लोकांनी। ही सगळ्यांची नावं घेत बसत नाही मी या ठिकाणी। आणि त्यामुळे काही जणांचा यामध्ये अलीकडच्या काळामध्ये मृत्यू झालेला आहे, ज्यांनी राजकारणामध्ये ठसा उमटवला। अगदी काही आमदारांचे नाव घेत आहेत, मंत्र्यांची नावं घेत आहेत, सगळ्यांना ज्ञात आहे। मात्र कुठल्या तरी कारणानं जर एका स्तराला गालबोट लागलं तर ते वाईट होतं। असंच गालबोट या राजकीय स्तराला नुकताच या अधिवेशनामध्ये लागलं। आणि मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे ती 2 नावं आहेत। त्यांची कारणमीमांसा सगळ्यांना माहिती आहे की काहीतरी घडल्याशिवाय काहीतरी घडत नाही। मग आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लाल कार्पेटवरून जाताना मंगळसूत्र चोळ असं पुढे मागे पाहत जाता येता व्यक्त केले। हे पाहिल्यानंतर थोडासा लहान मुलांच्या खेळामध्ये एकमेकाला जे चिडवलं जातं त्याप्रमाणे ते वाटलं। पण समजदार माणसाचा तो बावळटपणा अशा प्रकारे आपण म्हणू शकतो। पण त्याच्या पाठीमागे जर आपण गेलो तर त्यापूर्वी एका मुलाखतीमध्ये किंवा पत्रकाराशी बोलत असताना
गोपीचंद पडळकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना बेदखल करत वक्तव्य केल्याचं आपण पाहिलेलं आहे. आणि मग त्यापूर्वी आणि नुकताच आणि नंतर अशा ह्या घटनांचा क्रम लावला तर एकंदरीत कोणी कोणाचं समर्थन करण्यासाठी काही गरज नाही. मात्र जे काही घडलं ते चुकीचं आहे. ते घडल्यानंतर त्याला आपण रडीचा डाव म्हणतो त्याप्रकारे नंतर दोन्हीकडचे समर्थक एकमेकावर भिडले आणि त्याची परिणिती काय झाली ते आपण पाहिलं. इथं सांगण्याचं एकच वाटतं की तुम्ही आम्ही आमचे प्रतिनिधी निवडून देतो. निवडून दिल्यानंतर विधिमंडळाचं जे पावित्र्य आहे, विधिमंडळाच्या कामकाजाच्या अगोदर जे मंत्रिमंडळ नेमलं असतं, जे आमदारकीची शपथ घेतली जाते किंवा मंत्रिमंडळाची शपथ घेतली जाते, जे काय प्रतिज्ञापत्र वगैरे असतात ते भरून दिले असतात, त्याच्यामध्ये संविधानाचं सगळी काय मूळ तत्त्व जे आहेत ते आपण स्वीकारून त्याप्रमाणे आपण राजकारणासाठी सहभागी झालो असतो. एवढ्या इतक्या लोकांचे प्रतिनिधित्व आपण करत असताना आपल्या तोंडातून अपशब्द निघू नयेत किंवा आपलं वर्तन आपल्या पदाला शोभेचं असावं, साजेसं असावं, हे सगळं आता सध्या भाषणात गुंडळून ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. आणि त्याचा महाराष्ट्रातून काय बोध घ्यावा. दर दिवशी वृत्तवाहिन्या जे चॅनल्स आहेत त्यावर आपण तोंड सोडून बोलत असलेले नेते पाहतो. त्यामध्ये 4-5 सत्ताधारी नेते आहेत, विरोधी गटाचे पण आहेत, पण तोंडसुख मात्र घेत असताना आपण दर्जा विसरून जातो. बोलीभाषेचा दर्जा, वर्तणुकीचा दर्जा यासारख्या सगळ्याला आपण एक प्रकारे काळीमा लावतो. उभा महाराष्ट्र आपल्याकडे पाहत असतो याचं आपल्याला भानच नसेल. वाटेल तसे आपण अपशब्द बोलू लागलो. जणू काय मलाच सगळं माहिती आहे, मीच म्हणेन तेच खरं, दुसऱ्याला कुठल्याही प्रकारची किंमत नाही. अहो, तुम्हाला सर्वांनाच लाखो लोकांनी तुम्हाला निवडून दिलं आहे. तुम्ही निवडून गेल्यानंतर कुठल्या गटाची कुठल्या पक्षाची आता नाही आहे. तुम्ही सगळ्यांच्यासाठी आहे, विरोधी लोकांच्यासाठी पण आणि सत्ताधारी लोकांसाठी पण. तुम्ही सर्वांचंच त्या मतदारसंघातून नेतृत्व करत असता आणि त्यामुळं तुमची एक नैतिक जबाबदारी आहे. नीतिमूल्यांचा ऱ्हास होऊ नये तुमच्याकडून याची अपेक्षा आहे. पण हे सगळं भाषणात गुंडाळून ठेवून वाटेल तशी एकमेकाला उपमा देणे, वाटेल तसं बोलणे, शिवीगाळ करणे, हे ऐकण्याची पाळी ही महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला येऊन घातलेली आहे. याला जबाबदार कोण आहे? निवडून दिलेली जे मतदार नाहीत. तुम्ही निवडून गेल्यानंतर तुम्हाला कशाची गुळमी आलेली आहे किंवा कसला एवढी कसली काय ज्याला आपण माज म्हणतो तो चढलेला आहे, अशा प्रतिक्रिया आता सामान्य मतदारच व्यक्त करत आहेत. तुम्हाला आम्ही निवडून देऊन काय पाहत आहोत, आम्ही काय मिळवलेलं आहे? तुम्ही एखाद्या प्रश्नासाठी भांडा, सत्ताधारी विरोधक एकमेकांसाठी स्थानिक प्रश्नासाठी भांडा. अनेक प्रश्न आहेत. शेतकरी तुमच्याकडे आवासून पाहत आहेत, तरुण रोजगार तुमच्याकडे आवासून पाहत आहेत. यावर तुम्ही चर्चा घडवून मतं व्यक्त करा. एकमेकाला तुम्ही प्रतिविरोध जरूर करा. भाषाशैलीचा स्तर तुम्ही अगदी खालच्या तरावर जात आहे. तुमची कीव करायची वाटते, अक्षरशः कीव करायची वाटते. यासाठी तुम्हाला इतक्या लोकांनी सुद्धा निवडून दिलेलं आहे का, अशी म्हणायची वेळ आलेली आहे. वारे माप खर्च या अधिवेशनासाठी होतो. हर मिनिटाला सेकंदाला खर्च होतो. आणि त्यातून काय निष्पन्न होतं? या अधिवेशनामध्ये काय निष्पन्न झालं? तुम्ही महाराष्ट्राला काय देऊ केला? कुठला विषय तुम्ही पूर्णत्वाकडे नेणार किंवा नेला? जिकडे तिकडे दंगे, जिकडे तिकडे मारामारा, जिकडे तिकडे खून, ही पाहण्याची वेळ आज महाराष्ट्रावर येऊन बसलेली आहे. ही शोकांतिका कधी संपणार आहे? सुज्ञपणाने विचार करण्याची वेळ आज सर्व तुम्हा लोकप्रतिनिधींच्यावर आले असं म्हटलं तर वावगे ठरणे. ही बोलण्याची वेळसुद्धा येण्याचे कारण हेच आहे की हे वर्तन जे आहे ते बेशिस्तपणाचं आहे, जे पदाला न शोभणार आहे. मग तिथं या ठिकाणी सत्ताधारी किंवा विरोधी कुणाची बाजू घेऊन बोलण्याची गरज नाही. कारण का जे निवडून गेले आहेत ते तुम्ही एक जबाबदार प्रतिनिधी म्हणून गेला आहात.
जे आमदार आहेत ते सगळेच आमदार, जे मंत्री आहेत ते सगळे, तुम्हाला एक नैतिक अधिष्ठानता आहे. मूल्यांची ऱ्हास होता कामा नये. नैतिक मूल्याची ऱ्हास जर होऊ लागली तर कोणाकडे कुठल्या शाळेमध्ये जाऊन नैतिकता शिकली? हेच धडे गिरवायचे का जनतेने, अशी म्हणण्याची वेळ आली. जे प्रश्न आहेत महाराष्ट्रासमोर त्याकडे आम्ही अपेक्षेनं बघत होतो की यातून काहीतरी निष्पन्न होईल, काहीतरी तोडगे निघतील, काहीतरी निर्णय होतील. या व्यतिरिक्त नंतर सांगतो, नंतर अभ्यास करून बोलूया, यावर नंतर प्रतिक्रिया देईल, कुठला प्रश्नाचा निपटारा झाला का, कुठला प्रश्न सामोपचारानं सुटला का, वाद आणि प्रतिवाद, हल्ले प्रतिहल्ले हे बघण्याची वेळ जर उभ्या महाराष्ट्रावर येऊ लागली तर खरोखर या राजकारभार करणाऱ्यांची खीव करावी तेवढी खर्च अधिवेशनाच्या दरम्यान रोजचा खर्च पूर्ण सत्राचा खर्च जर केला, कोट्यावधी रुपये खर्च झाले. या कोट्यावधी रुपये कुठून आले, कुणाच्या नावावर, कुणाच्या जीवावर हे खर्च होणार? या तुम्हाला लोकांच्या जीवावरच हे खर्च होईल. आणि यातून जर काय निष्पन्न होत असेल तर काय म्हणायचं? कोणाकडे जनतेने पाहायचं, कोणाकडे अपेक्षा करायची? हे तुमची जे वाद मारामाऱ्या तोंडसुख हेच जनतेने पाहत बसायचं का, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. तर विनंती करायची वाटते, मुख्यमंत्र्यांना प्रामुख्याने विनंती करायची वाटते, वेगवेगळ्या पक्षांचे जे प्रमुख आहेत त्यांना विनंती करायची वाटते. या सगळ्या गोष्टीला सावरणं गरजेचं आहे. येणाऱ्या अधिवेशनामध्ये असं घडू नये एवढीच माफक अपेक्षा करून थांबावे वाटते. धन्यवाद. व्हिडिओ न्यूज पाहिल्याबद्दल धन्यवाद. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.